Hello. Good morning. Good morning. How are you? I am fine, teacher. I am fine, teacher. Which class are you in? KG1. KG1. Very good. सगळ्या कागदावर कर्ज. नमस्कार सगळ्याला. तर आज आलो आम्ही रुद्राच्या शाळेत ॲडमिशन करण्यासाठी. आता इथं ॲडमिशन करू, तर थोडं थांबायला सांगितलं आम्हाला. आणि अजून रुद्रशी काही भेट झाली नाही. रुद्र कोण्या वर्गात आहे हे सुद्धा आम्हाला माहीत नाही आहे. पहिल्यांदा चाललो, थोडंसं घबराट व्हायला लागलेली आहे. बघू आता काही विचारता काय नाही, तर तसं दोघंजण आलो आम्ही. खूप मोठी शाळा आहे पुरी. बघू आता काय विचारता काय नाही, तर तुम्हाला तसं कळवेनच मी किती फी लागली काय लागली रुद्र तर, आणि कशी शाळा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. पण आता सध्या आता बघते मी आणि मग तुम्हाला भेटते. सगळ्या कागदावर कर्ज. आयुष, तू वर्ग कोणचा आहे? कोणचा वर्ग आहे तुला? आणि ऋतूचा कोणचा वर्ग आहे? हां, KG2 मध्ये पडलं त्याचं नाव. KG1 मध्ये नाही पडलं. नाही, तुझा मित्र आहे का? हां, इकडं बघ ना. जेवला की नाही? त्याला सांगू नका आम्ही आलो म्हणून. हां, तो लगेच इकडे येईल. कोणचा वर्ग आहे मग त्याचा? कोण्या वर्गात बसतो तो? तिकडे आहे का तो? तुपला कोणचा आहे? इतक्या लांब लांब आहे का तुमचे वर्ग? त्याला माहिती आहे तुला वर्ग? मग माहिती आहे. सगळ्या कागदावर कर्ज असं या. एकदा विचारून घेता डी. करा मग, करा मग. जा बेटा वर्गामध्ये आम्ही. हां, त्याला सांगू नको. हां, नाही आता ॲडमिशन करतो, पुस्तक घेतो, ऋतूचे युनिफॉर्म घेतो. बाय बाय तर कर. सुटली वाटते अरे तशा लेकर बाहेर आले ना. चालले जातील नाही तर, चालले जातील नाही तर. थांबा ना. निघून गेली मला काय चल. तू कुठे गेलता रे? बघून तर थांबवलं मी ना. तो आईच्या शाळेत गेलता, वर्गात मी गेलता. आईच्या शाळेत होता ना तो. तुम्हाला आवाज नाही देत होती. हो का? आम्हाला दिसल्याच नाही. तुला मी दिसायचे का मग? हा चला हा, हो का? चला पुस्तक घेऊ. चाल द्या. सांगितलं नाही ना अजून. कोणाले? आयुष्य. हा, तो त्याला जमली काय? हा, घे जाते, जा. चाल, मी पुस्तक पाहतो त्याच्यावर. तर मी जाऊ खेळ आणेल मग. चल आधी थांब. टाकीत नाही घेता आधी मुडा झाला पाहिजे. येऊ द्या ना, थांबा ना, येऊ द्या ना त्याला. हे बघा तुला ड्रेस भेटलेला आहे. ऐ सुटा, थांब थांब थांब. बरोबर झाला. घ्या बदलून. बरोबर मापशी झाला ना. हो दे. मस्त आहे रे. पाहिजे तुला गाडीमध्ये आमच्यासोबत नसताना आला तू. हा, काय आता उभं राहणे आले की आता तर घरी गेला असता बाळा तू. आई? हो मा, आता परत गाडी केली पाहू. आता दररोज शाळेत जायचं. आई आणि तू आज त्या शाळेत बसला ना, त्या शाळेत बसायचं नाही तू ना. तुझा दुसरा वर्ग आहे. आता इथे कवर थांबणं पडतं काय सांगा बघा. किती नंबर लागेल पेट्रोलसाठी. तुमची दाजी सुद्धा तिकडच आहे की नाही? जेवला काही शाळेत? हा, काय नाही खाल्ली. अरे पोलीस यायचा. आताच देऊ का? देर का डब्यात काढून आता. किती टाइम लागतो काय सांगा आता. इकडे शाळा आहे तिची. तू जेवला की नाही? हो, त्याच्या मागाची शाळा आहे. बरोबर समजतात तुला? हा, इथून झालं. मी काय समजत तिकडे शाळा आहे तुमची. नाही, मला असं वाटत होते. कोण सांगलं मला? हा, कोण सांगलं? तुझ्या मम्मीने सांगितलं इकडं जा, तसं जा, तसं जा. मग गेलो बा. आई काय रे, फुगे खाल्ले ते की नाही? नाही खाल्ली. खाल्ले का? खाल्ली ते का? चुरा. अरे रातूला घालता रे. खाऊन घेतला चुरा. हाव का?
कोणी धक्का मारला हां लगेच मी देखत गात होता हां लगेच मी टेबलच्या खालच्या हां माहीत पोर आहे ना याची बडी मम्मी आहे याची मम्मी आहे हा माझ्या देराचा मुलगा आहे हॅलो हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाऊ आर यू KG1 आय एम फाईन टीचर I am fine teacher विच क्लास आर यू इन KG1 KG1 व्हेरी गुड राईट एज व्हेरी गुड रुद्र क्लॅप फॉर रुद्र बघा ऋतू शाळेतून घरी आलेला त्याला शाळेत कपडे सुद्धा भेटले टाय बूट सगळं येले दोघंच बहीण भाऊ दोघं भाऊ भाऊ लय लांब चालते ना पडत त्याले पण आता काय करसाल इकून त्याचे काकांनी सोडता पण तिकून यायच्या वक्ती त्यांना पायदळच येणं पडतं त्याचं भरपूर लांब आता शाळेत पुस्तकंसुद्धा भेटलेले फक्त आता एक स्कूल बॅग आणायची राहिलेली ती आणली की झालं ओके बघा चला 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 आला 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 बाळा चला चला आयुष बरं तुझी झाला आज बेटा मॅडम नेहमीच नाही येत हां आज त्याच्या बरोबर बसलता का त्याच्या सर्व बसायला दाखवले तर बघा हे काही पुस्तकं भेटले आपल्या ऋतू शाळेमध्ये अशी काही स्पेलिंगाचं आहे काही आपल्या वक्तीत नव्हती आहे बाकी इंग्रजी मराठी हिंदी त्याच्या सगळे विषय शिकवत आहे बाई हिंदीचे याच्यात एकदम मस्त मस्त असे हे आहे सोडायचे सुद्धा आहे आणि कहाणीसुद्धा आहे फक्त ऋतूला घोटायचं आहे हे बघा हे बी मस्त आहे वाचायला मस्त वाटतं कहाणी हे ड्रॉइंगचं आहे म्हणजे लहान लहान लेकराचे पुस्तक असतात मस्त हे बघा म्हणजे पुरं त्याला त्या पुस्तकातलाच अभ्यास आहे घरचा अभ्यास काहीच नाही सगळं पुस्तकातच लिहिणं पडणार आहे पण आज शाळेत गेलं तर मी काय पुस्तक त्याला दिले नव्हते हे बघा असं काय आहे आणि हे पुस्तकं 1700 रुपये दिले आम्हाला तर हे पुस्तक आम्हाला 1700 रुपये दिलेले आहे आणि पुरी फी किती लागणार ते सुद्धा सांगतो मला मी आम्हाला 1700 रुपयाचे पुस्तकं दिले आणि वर्षाची फी 8000 लागणार आहे रुदुल शाळेमध्ये आणि 8000 ते 1700 रुपयाचे पुस्तकं म्हणजे 9700 रुपये आणि 9500 त्याची बस भाडं राहणार आहे म्हणजे आमच्या गावात डायरेक्ट पुण्यातून इच्छापुरी ते बस येते तर असे त्याला पुरी मोकळे सकाळी त्याला 19,000 रुपये लागतात तर असं काही झालेलं आहे या पुस्तकाची किंमत म्हणजे पुस्तकं धरून सगळं धरून आणि त्याचा ड्रेससुद्धा आहे शाळेचा 2 ड्रेस आहे त्याचे शाळेचे जसं तुम्ही व्हिडिओ पाहिला तो एक आणि उद्या तो घालणार आहे उद्याचा ड्रेस तुम्हाला दाखवते मी कोणचा आहे तर आणि परवा म्हणजे 2 ड्रेस आहे शनिवार आणि चालून ठेवला वाटतं उचलून याच्यातच तर शनिवार आणि बुधवार हा ड्रेस 2 दिवस वेगळा राहील हे बघा ह्या कलरचा ड्रेस आहे तर हा शनिवारी राहील आणि बुधवारी राहील आणि बाकी तो एक दुसरा ड्रेस आहे शाळेचा तो सोमवार मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार असं काही आहे ड्रेसचं हे मस्त शाळा आहे ऋतूची जसं तुम्हाला शाळा दाखवलीच येणं बघितलं असताना तुम्ही ना आणि म्हणजे 8 दिवसात तो एवढं शिकला की म्हणजे काही काही शब्द असे आपण जे बोलत नाही ते तो बोलायला लागला घरी येऊन हिंदीमधून म्हणा किंवा इंग्रजीमधून म्हणा काही माहीत सांगायला लागला आम्हाला की आम्हाला असं मॅडमने असं शिकवलं तसं आलं पण मेन कारण काय होईल त्याचा की हात ओळत नाही आहे लिहायला कारण ते जास्त लिहिलेलं नाही ना म्हणून पण चालू आहे प्रॅक्टिस थोडी बाकी काही नाही आहे ते काही वृद्धच्या शाळेत पुस्तकं किंवा शाळेत फक्त स्कूल बॅग भेटली त्याला आम्हाला स्कूल बॅगच आणणं आहे बाकी तर सगळं शाळेत भेटलेलं आहे तर चला व्हिडिओ का जास्त मोठा नाही करत व्हिडिओ एवढंच करते मी कारण आता संध्याकाळ आलेली आहे आणि आमच्याकडं वातावरण एवढं चांगलं होईल तुम्हाला काय सांगा पण अजूनही पाणी पडायचा पत्ता नाही आहे तुम्हाला दाखवते मी
म्हणजे आभाळ यायला लागलेले, पण हवा सुट्टी आहे आणि सगळं आभाळ चाललं. बघा इतकं आभाळ आलं होतं आणि इतकी हवा सुटली, सगळं आभाळ चाललं गेलं. पण असं वाटतं की येईन, पण काय सांगा आता येतं की नाही येतं. वाटतं बरं, कारण की हवा सुटली की सगळं आभाळ चाललं जातं. तर चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करते, व्हिडिओ एवढंच करते मी. चला.